नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2023मध्ये जे वनरक्षकाचे पेपर झाले होते TCS पॅटर्न पद्धतीप्रमाणे या पेपरच्या संदर्भानं 2 ऑगस्ट 2023 रोजी जो पेपर झाला होता शिफ्ट क्रमांक 1चा, या पेपरमधील मराठी व्याकरणाच्या संदर्भानं जे 15 प्रश्न विचारण्यात आले होते, या 15 प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन पाहणार आहोत मराठी लँग्वेज। मराठी लँग्वेजचे आपण 15 प्रश्न पाहणार आहोत। फॉरेस्ट गार्डचा पेपर आहे 2/8/2023 म्हणजे 2 ऑगस्टला सकाळी 8:30 ते 10:30 शिफ्ट 1 झालेली आहे। आता मराठीचे 15 प्रश्न पाहूयात आपण। पहिला प्रश्न आहे आपला, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी। आता ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे। काय आहे? भजन करणे, निश्चय करणे, आश्रयदात्याची स्तुती करणे आणि स्वयंपाक करणे। आता बघा, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी म्हणजे स्वयंपाक करणे असा सरळ अर्थ तर येतच नाही, भजन करणे पण नाही होणार आणि निश्चय करणे पण होणार नाही। तर ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी म्हणजे आश्रयदात्याची स्तुती करणे, ज्याने आपल्याला आश्रय दिला त्याची आपण स्तुती किंवा प्रशंसा किंवा गुणगान गायला पाहिजे। पुढील प्रश्न आहे आपला, हे काम आपण कराल का यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा। अधोरेखन कुठे आहे? हे या शब्दाखाली। मग हे क्रियापद आहे का? नाही, हे काय आहे? सर्वनाम। मग आता सर्वनाम म्हणजे काय? तर जे नामाऐवजी वापरले जाते त्याला आपण सर्वनाम असे म्हणतो। मग या वाक्यामध्ये हे सर्वनाम आहे। आता तुम्ही म्हणाल हे कोणतं सर्वनाम आहे? तर सर्वनामाचा जर आपण उपप्रकार पाहिला तर हे दर्शक सर्वनाम आहे। मग दर्शक सर्वनामाचा वापर आपण कशासाठी करतो? तर जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी आपण दर्शक सर्वनामाचा वापर करतो। मग आपलं उत्तर झालं सर्वनाम। पुढील प्रश्न घ्यायचा आहे आपल्याला की अचूक वाक्यरचना कोणती ती शोधायचे। मग पर्याय बघूयात। माझ्या पुस्तकाच्या लेखनमध्ये, हे बघा लेखन, इथे चूक आहे म्हणजे पहिला पर्याय काढला। दुसरे, माझ्या पुस्तकाच्या लेखनामध्ये अनेकांचे सहकार्य लाभले आहे, बरोबर। आपलं उत्तर आहे बरोबर पर्याय 2। पर्याय 3 मध्ये लेखन झालं, इथं चुकलंय। पर्याय 4 मध्ये लेखा झालंय, इथे चुकलंय, म्हणजे उत्तर झालं पर्याय 2। नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। आदित्य या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा। मग आदित्य म्हणजे काय? तर सूर्य। मग सूर्य या शब्दाला अजून समानार्थी शब्द आहेत का? तर आहेत। रवी, भास्कर, मित्र, आदित्य, सविता, अर्क, भानू, चंडांशु, दिनकर, तपन, दिनमणी, प्रभाकर, दिवाकर, दिनराज, सहस्रश्मी, सहस्रांशु, वासरमणी, हे सर्व शब्द सूर्य शब्दाला समानार्थी आहेत। हे सर्व शब्द इथं देण्याचं कारण असं की जर परत असा प्रश्न रिपीट झाला तर आपल्याला हे सर्व माहीत असावं। आता यामध्ये अमृत या शब्दाला समानार्थी शब्द आहे सुधा, पियुष, संजीवनी, बरोबर। आपण याचप्रमाणे इंग्लिश लँग्वेजचे स्वतंत्र 15 प्रश्नाचा व्हिडिओ बनवलेला आहे, जिथे समानार्थी, विरुद्धार्थी व इतर व्याकरणाचा डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे। पुढील प्रश्न आहे की मुक्ताफळे उधळणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा। मुक्ताफळे उधळणे म्हणजे मूर्खासारखे बोलणे, म्हणजे काहीही अर्थ तर्क नसताना, काही संबंध नसताना बडबड करणे, ज्याला आपण मुक्त फळे उभारणे असं म्हणतो। नेक्स्ट आहे आपला की कृष्णा, कोयना आणि गोदावरी या नद्यांच्या काठावर असलेल्या शहरांची यादी तयार करण्यात आली। वाक्यातील विशेष नामे ओळखायचे आहे। मग बघा, नद्या तर सामान्य नामे म्हणजे पहिला पर्याय कटला। शहर पण सामान्य नामे, दुसरा पर्याय कटला। इथे लक्षात, कृष्णा, कोयना बरोबर आहे। तयार नाही ना, हे विशेष नाम नाही। मग गोदावरी, कोयना, कृष्णा हे चारही पर्याय 4 हे तीनही विशेष नाम आहेत। नेक्स्ट पाहायचं आहे, बागेत मी सुवासिक गुलाब लावला आहे। वाक्यातील विशेषण ओळखा। मग आता गुलाब हे काय झालं? नाम। गुलाब कसा आहे? सुवासिक। सुवासिक काय झालं? विशेषण। मग कोणतं विशेषण? गुणविशेषण, ज्याला आपण क्वालिटी
ॲडजेक्टिव्ह म्हणूयात, ज्यामध्ये गुलाबाची क्वालिटी दिली गेली. क्वालिटी कशी आहे? सुवासिक आहे. आपण मध्ये पेपर कधीचा आहे, शिफ्ट कोणती होती, तारीख काय, हे सगळं दिलेलं आहे. पुढील प्रश्न आहे आपला, प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता? तर पुष्करिणी हा शब्द अचूक आहे. नेक्स्ट आहे की अवकृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. पहिले आपण मूळ शब्द समजून घेऊ की अवकृपा हा, या शब्दामध्ये अव हा उपसर्ग आहे प्लस कृपा हा शब्द त्याला जोडला, म्हणजे कृपा या मूळ शब्दाला अव हा उपसर्ग जोडून विरुद्धार्थी शब्द तयार झाला, म्हणजेच आपलं उत्तर आहे कृपा. पर्याय क्रमांक 1. कृपा या शब्दाला अव हा प्रत्यय जोडला म्हणजे प्रत्ययातला उपप्रकार काय? उपसर्ग. उपसर्ग जोडून तयार झालेला आहे. नेक्स्ट आहे सोवळे या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा. मग सोवळे ओवळे, सोवळे ओवळे, सोवळे ओवळे पर्याय 1 असा होणार आहे. जे शब्द जोडीने येतात त्यांना आपण जोडीने येणारे शब्द असं म्हणतो. जसं आपलं माहिती आहे, आपण म्हणतो ना निळा, सावळा, पिवळा, धमक, लाल, भडक या प्रकारचे शब्द ओवळे, सोवळे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, अनेक माणसे एकत्र असल्यास त्याला काय म्हणतात? तर त्याला समुदाय असं म्हणतात. हे झालं आपलं उत्तर. त्याला आपण कलेक्टिव्ह नाऊन असं म्हणूयात. समुदायदर्शक शब्द, गटदर्शक, समूहदर्शक शब्द. राशी, आता राशी हा काय दाखवतो? तर जे आपण म्हणतो ना राशी आहेत, कुंभ राशी, मकर राशी, वृश्चिक राशी त्या. साठा, साठा म्हणजे स्टोरेज कशाचे? साठा. थवा पक्ष्यांचा असतो थवा. अंतर मोजण्याचे जुने माप, तर त्याला काय म्हणतात? कोस. आता कोस म्हणजे काय? तर आपले बघा आपले आजी आजोबा म्हणतात की इथून पंढरपूर किती कोस आहे, म्हणजेच 1 कोस बरोबर 3.2 किलोमीटर. आज ज्याला आपण 1 किलोमीटर म्हणतो, 1000 मीटरचा 1 किलोमीटर, तसं 3.2 किलोमीटर हे एक सर्वमान्य परिमाण आहे, ज्याचा अर्थ होतो 1 कोस. दमडी हे एक प्रकारचं चलन आहे, म्हणजे कसं बघा 1 पैसा म्हणजे 3 दमडी, 1 रुपया म्हणजे 192 दमड्या, 1 रुपयात 16 आणे यायचे, 1 आणा म्हणजे 4 पैसे आणि 1 पैसा म्हणजे 3 दमड्या. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना अतिशयोक्ती अलंकार. दमडी म्हणजे अगदी क्षुल्लक चलन ना, की दमडीचं तेल आणलं. दमडी म्हणजे अगदी क्षुल्लक, 1 पैशाला 3 दमड्या होत्या, बरोबर. गुंज, गुंज हे एक वजन आहे, जुनं वजनाचं माप आहे. जसं की 1 गुंज म्हणजे 0.12 ग्रॅम. सोनार वगैरे जेव्हा आपण म्हणतो ना तोळा, गुंज, तर 1 गुंज म्हणजे 0.12 ग्रॅम. 1 गुंजाचे मणी केले, आलं लक्षात. मोहर, मोहर म्हणजे आपण राजेमोहर म्हणतो ना, शासकीय प्रशासकीयचा जो शिक्का असतो त्याला म्हणते मोहर उमटणे. हा खूपच मोठा, हा साप खूपच मोठा आहे. उद्गारार्थी बनवा. उद्गारार्थी एकच आहे, पर्याय 4. अबब केवढा मोठा साप आहे हा. तू ही कविता पाठ कर. वाक्यातील क्रियापदाचा अर्थ काय? विद्यार्थ, स्वार्थ, आज्ञार्थ, संकेतार्थ. तर ही काय? आज्ञार्थ आहे. मग आज्ञार्थ म्हणजे काय? तर ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना या गोष्टींचा बोध होतो त्याला आज्ञार्थ असं म्हणतात. मग आता आपण काय करावं, हा स्क्रीनशॉट घ्यावा जेणेकरून तुम्हाला हे स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थ्याने संकेतार्थ काय समजायला मदत होईल. किंवा जर तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन केलं तर 1 मार्क तुमचा निश्चित होणार आहे. त्यांच्याकडून चांगले कार्य घडले. अधोरेखित कुठे आहे? कडूनला. मग आता आपण माहिती आहे जेव्हा शब्दाला जोडून प्रत्यय येतो व तो शब्दाचा अर्थ इतर वाक्यासोबत दाखवतो त्याला आपण शब्दयोगी अव्यय असं म्हणतो. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? शब्दाला जोडून येऊन त्या आलेल्या नामाचा किंवा सर्वनामाचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दर्शवणे म्हणजे शब्दयोगी अव्यय होय. अशा प्रकारे आपण 15 प्रश्नांवरती चर्चा केली. हा फॉरेस्ट गार्डचा पेपर होता 2 ऑगस्ट 2023चा 8:30 ते 10:30ला झालेला शिफ्ट 1 हा पहिलाच पेपर होता. या प्रकारचे जवळपास 23-24 पेपर उपलब्ध आहेत. सर्व पेपरवर आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही आपल्या ओएससी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला स्वतंत्र प्लेलिस्ट आहे. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल आहे ओएससी स्टडी पॉईंट, जिथेही तुम्हाला सर्व माहिती अद्ययावत मिळेल.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा व ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.